नमस्कार. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीचा हा दिवस होता. रामटेकची सकाळ प्रसन्न आणि छान. देवाची मनोभावे पूजा केली, गणपती बाप्पाची प्रार्थना केली. सर्वांचं चांगलं कर, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. आज नेहमीप्रमाणे दरबार भरलेला आहे. लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. काही मतदारसंघातल्या लोकांच्या भेटी होत्या. आज काही चर्चा होती, तेही आले होते. राज्यभरातून आलेले लोक होते. सगळ्यांच्या विषयांना समजून घेण्याचा प्रयत्न. मी येण्याच्या आधी माझे PA लोक बोलत आहेत, चर्चा करत आहेत. माझ्या ऑफिसमध्ये गणपती बाप्पांची सिद्धिविनायकची सुंदर मूर्ती आहे, जी माझ्या नेहमीच घरामध्ये होती आधी देखील. तिचंही पूजन केलं आणि माझ्या दिवसभराच्या कामाची सुरुवात केली. आमचे नाना करपे धुळ्याचे महापौर होते. त्यांनी माझ्याकडनं राखी बांधून घेण्यासाठी स्वतःच राखी घेऊन आले होते आणि त्यांची राखी बांधून दिली आणि मग मी माझ्या कामासाठी निघाले. त्यानंतर मी माझ्या EV गाडीने मंत्रालयात गेले. EV गाडी मी फक्त मुंबईत वापरते. मी मंत्रालयात नाही गेले, मी सह्याद्रीला गेले. आज आमची कॅबिनेट होती आणि ती नेहमीप्रमाणे 12 वाजता न होता सकाळी लवकर झाली. ती आटोपून मग मी मंत्रालयामध्ये गेले. मंत्रालयामध्ये सुद्धा रोजची कामं होती, काही ब्रीफिंग होते आणि ते आटोपण्यासाठी मंत्रालयात गेले. तिथून निघाले ते परत माझ्या शासकीय निवासस्थान रामटेक येथे. विविध मतदारसंघाचे लोक आले होते. त्यांचे काही कामं मार्गी लावत होते. जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी त्यांचे विषय घेऊन आले होते आणि त्यांच्याशी मी बोलत होते, त्यांचे विषय ऐकत होते आणि त्यांच्यासाठी फोन वगैरे लावून पत्रांवर सह्या देत होते. माझा मुलगा आर्यमन दर मंगळवारी गणपतीला जातो आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा आज गेले. योगायोगाने अंगारकी चतुर्थी, ती पण श्रावणातली, त्यानिमित्ताने माझंही दर्शन झालं. किती सुंदर आज गणपतीला बघा अभिषेक चालू आहे. छान गणपतीला सोळं नेसवलेलं आहे. खूप गर्दी होती पण खूप शांत आणि सुंदर दर्शन झालं. मग तिथे प्रज्ञा सातव आमदार मला भेटल्या. त्यांच्याशी 2 मिनटं बोलले आणि तिथून निघाले. घरी आले. काही लोक होती खाली, त्यांच्याशी बोलले. वर येऊन मंदिरामध्ये येऊन पूजा केली. नैवेद्याचं ताट देवासमोर ठेवलं, नैवेद्य दाखवला आणि उकडीचे मोदक देखील आणले होते पोरांनी, तर ते पण उकडीचे मोदक देवाला नैवेद्य म्हणून दाखवले. मनोभावे देवाचे आभार मानले. ज्या वैद्यनाथ बँकेचं रोपटं माझ्या बाबांनी लावलं होतं, त्याचा एक मोठा वटवृक्ष करण्याची जबाबदारी आणि विश्वास परत लोकांनी मला दाखवला. त्याबद्दल ईश्वराचे देखील कोटी कोटी आभार मानले. उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि मग मी उपवास चढवण्यासाठी गेले.